भगवानदास राजानी विठ्ठलाचे निस्सीम भक्त। पत्नी राजूबाई आणि मुलासह ते उल्हासनगरहून थेट पंढरीत पोहोचले। दर्शनाची रांग बघून भगवानदास कुटुंबासह मुखदर्शनासाठी आले। विठ्ठलाला डोळ्यात साठवून घेतलं आणि मंदिरात थोडा वेळ घालवावा म्हणून खाली बसले। पण तितक्यात भगवानदास यांच्या पत्नी राजूबाई कोसळल्या। भगवानदास यांनी मदतीसाठी धावाधाव केली, पण काहीही फायदा झाला नहीं। मंदिर का आपको पास कुछ सपोर्ट हो गया अपने मंदिर के? एक नया पैसे का भी नहीं। पैसे का नहीं, कुछ मदद? नहीं कुछ भी नहीं, पैसे के नहीं बोलो, एक सिंगल पैसे का जितना होता है ना 1% भी नहीं हुआ। अच्छा। मदद गाड़ी वगैरह आपको दी क्या मंदिर में? कुछ भी, न गाड़ी दिया न डॉक्टर का सहयोग दिया। वहाँ पे मैं चिल्लाते रहा लेकिन 1 घंटा बीत गया। आखिर में अपनी प्राइवेट गाड़ी से डॉक्टर तक पहुँचा। भगवानदास यांनी राजूबाईंना आपल्या खासगी गाडीने दवाखान्यात नेलं, मात्र तोवर त्यांचा मृत्यू झाला होता। कुछ भी नहीं दिया और ये सब व्यवस्था सुधरनी चाहिए। वहाँ पे डॉक्टर होना चाहिए, एम्बुलेंस होनी चाहिए और ये व्यवस्था करने के लिए मेरे तरफ से कुछ सहयोग चाहिए तो मैं देने को तैयार हूँ। आषाढीची वारी तोंडावर आहे। पुढच्या महिन्यात 15 ते 20 लाख लोक विठुरायाच्या भेटीला येणार आहेत। पण त्याआधीच मंदिर प्रशासनाचा सावळा गोंधळ जगासमोर आलाय। जर मंदिरात ॲम्ब्युलन्स, डॉक्टर उपलब्ध असते तर आज राजूबाईंना जीव गमवावा लागला नसता। कुठलीही व्यवस्था नसल्यामुळे, डॉक्टर नसल्यामुळे, ॲम्ब्युलन्सची सोय नसल्यामुळे त्या महिलेचा तिथं मृत्यू झाला। आमचं महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं असं मत आहे की मंदिर समिती पूर्ण प्रशासनाच्या ताब्यात असताना सुद्धा मंदिर समितीचं तिथं पूर्ण दुर्लक्ष आहे। एक चांगला नियमित अधिकारी तिथं द्यावा, मंदिर समितीच्या इथे एक ॲम्ब्युलन्स आणि एक डॉक्टरची टीम ठेवावी। एक वैद्यकीय पथक सतत तिथं कार्यरत राहील आणि ॲम्ब्युलन्स खरेदीची प्रक्रिया तात्काळ सुरू करून, तर आता डोनर्सनी जरी ॲम्ब्युलन्स नाही दिली तरी 15 दिवसात आम्ही ही प्रक्रिया पूर्ण करू आणि जोपर्यंत नवीन ॲम्ब्युलन्स येत नाही तोपर्यंत तिथं तात्पुरती तरी वैद्यकीय सेवा निश्चितच उपलब्ध राहील। मंदिर समितीच्या तिजोरीत वर्षाला कोट्यवधी रुपये पडतात, पण तरीही विठुरायाच्या लेकरांची आबाळ होतीये ही बाब गंभीर आहे आणि त्याची पूर्ण जबाबदारी मंदिर समितीची आहे। सुनील दिवाण, एबीपी माझा, पंढरपूर।